मॅन फ्रॉम तारकर्ली सुकृत जोशी आणि सुकृत जोशीच्या साथीला मॅन फ्रॉम कोटले वैभव परब नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय। या मोसमाचा बऱ्याचपैकी विचार केला तर सुकृत जोशी एका वेगळ्याच फॉर्मात हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक सामन्यांमध्ये एक उपयुक्त फलंदाजी करायची हा मानस या खेळाडूचा नेहमी सातत्याने पाहायला मिळतोय। त्याला साथ देण्यासाठी वैभव परब हा नॉन स्ट्रायकिंग वरती तर पहिले षटक हाताळलं जाईल। मॅन फ्रॉम पुणे सूरज गायकवाड गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसेल। अर्थात एक वेगवान गोलंदाज पॉवर प्लेचं निर्धारित मॅन्डेटरी षटक हाताळलं जात आहे ते पंचांच्या डाबेसने राईट हॅम ओव्हर द विकेट। पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती पहिली धाव पूर्ण केली। अर्थात पावलं वळली होती दुहेरी धावसंख्येकडे नकार दिला जातोय सुकृत जोशीकडनं। एकेरी धावसंख्येने सुकृत जोशी आपलं खातं उघडतोय। संघिक धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावर पाहायला मिळतोय तो नाममात्र एक धाव धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणावरती नजर टाकली तर कव्हर पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग यावी बॅक ऑफ द लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न यावी फसला जातोय वैभव परबचा। अर्थात चेंडू यावी चकवतोय वैभव परबला। या चेंडूवरती उत्तर नवदव वैभव अर्थात धाव फलक स्थिरावलाय तो नाममात्र एक या धावसंख्येवरती। सूरज पुन्हा एकदा सजवतोय दुर्वर्ण राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर। ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं म्हटलं जातं ती अतिरिक्त धाव खर्च करताना दिसतोय सूरज गायकवाड आपल्या गोलंदाजीवरती। धावफलक एकने पुढे सरकलाय नाममात्र दोन धावा धावफलकावर डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे ती युवी फायटर कलमट क्रिकेट संघ मालक श्री गौरवजी यादव यांच्या मालकीचा हा संघ या महाअंतिम फेरीत पाहायला मिळतोय। यावेळी फुलर लाईन मिडॉनवरती क्लिअर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्याचे प्रयत्न जरूर पाहायला मिळाले मात्र शेवटच्या क्षणी तो चेंडू हसत तीन धावा नाममात्र धावफलकावरती डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे ती युवी फायटर कलमट क्रिकेट संघ। सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न संपर्क तेवढा चांगला नव्हता। अर्थात फेकी झालाय नॉन स्ट्रायकिंग वरती संरक्षण पाहायला मिळत आहे। एकेरी धाव सुकृत जोशीच्या खाती जमा होत आहे तर एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय तो नाममात्र 4 धावा धावफलकावर। बिनबाद प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकल्यानंतर युवी फायटर कलमट क्रिकेट संघ किफायतीदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सूरज गायकवाड अगदी आउटस्टेशन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय एसवी स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचा। पुन्हा एकदा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न अंदाज चुकला जातोय वैभव परबकडनं। अर्थात या चेंडूवरती उत्तर नवदव वैभवकडे धावफलक स्थिरावलाय तो नाममात्र 4 धावा धावफलकावरती अजूनही मोठा फटका पाहायला मिळत नाही। अर्थात ती जोखीम कोण पत्करेल वैभव परब की सुकृत जोशी हे पाहणं औत्सुक्याचं राहील। यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा चेंडू येतोय फ्लाइंग स्लिप मध्ये धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न यावेळी फसला जातोय। अर्थात सुकृत जोशी त्याला नकार देतोय। पहिल्या षटकाचा खेळ बहुधा यावेळी समाप्त होताना दिसतोय आणि अवघ्या 4 धावा एक किफायतीदार गोलंदाजी पाहायला मिळाली सूरज गायकवाडची। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। हा पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर एसवी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळालं। अवघ्या 4 धावा सूरजने बहाल केल्या एक किफायतीदार गोलंदाजी पाहायला मिळाली त्याची। गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय एसवी स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमकडनं। गोलंदाजीच्या आक्रमणावरती नितेश परब
सराटा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जात आहे त्याच्यावरती जबाबदारी दिली जात आहे. तर स्ट्राईक यांच्या दिशेने या मोसमात अगदी बहरात असलेला फलंदाज सुकृत जोशी हा स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू संपर्क तेवढा चांगला नव्हता. मिडॉन वरती शतरक्षक तैनात. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. धाव फलक स्थिरावलाय तो नाममात्र 4 धावा धाव फलकावरती मोठ्या फटक्यांच्या शोधात पाहायला मिळतोय सुकृत जोशी. अर्थात तो अजूनही सफल होताना दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली ती एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमची या सामन्यामध्ये. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मिड ऑफ वरती पहिला चेंडू मिडॉन वरती संरक्षण केलं गेलं. त्यानंतर दुसरा चेंडू मिड ऑफ वरती रोखला जातोय. अर्थात याही वेळी धाव मिळताना दिसत नाही. ती सुकृत जोशीला 4 चेंडूंचा सामना करतोय 2 धावांवरती. सुकृत वैभव परब 4 चेंडूंवरती एकेरी धाव पाहायला मिळतंय. नाममात्र 4 धावा धाव फलकावर. लोअर फुलटॉस चेंडू यावेळी मिड ऑफला चेंडू चकवतोय जातोय डीप लॉंग पर्यंत. डीप एक्स्ट्रा कव्हरवरचा शतरक्षक वेगाने येतोय. चेंडूची परती करेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते ती सुकृतला आणि दुहेरी धावसंख्येने यावेळी धाव फलक बदललाय तो नाममात्र 6 धावा बिनबाद धाव फलकावर. सावध संयमी सुरुवात म्हणावी लागेल. अर्थात ती संघर्षाची ठिणगी कुठच्या बाजूने पहिली पडली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील या मेगा फायनल मध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंदाज चुकलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. सुकृत जोशीला माघारी परतावं लागतंय. तर शतरक्षक सिद्धार्थ जटार याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि पहिली सफलता एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम साठी. पहिला गडी बाद होतोय अवघ्या 6 या धावसंख्येवरती. फलंदाजाच्या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नंबर 3 वरती अर्थात संघाचा संघनायक ज्या संघाचा सुकानू ज्याच्या हातामध्ये आहे तो दर्शन बांदेकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संयम त्याचबरोबर आक्रमकता एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे त्या दर्शन बांदेकरची पावलं यावेळी मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग वरती वैभव परब आपल्याला पाहायला मिळतोय. त्यालाही फलंदाजीचा सूर गवसताना दिसत नाही. दर्शन बांदेकर एका बाजूने कशा प्रकारे फलंदाजी करेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 6 धावा धाव फलकावरती पहिला गडी बाद झालाय. पहिली सफलता गोलंदाज नितेश परबच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाली आणि नितेश परबचा विचार केला तर या पूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय या गोलंदाजाने. अचूक लाईन अँड लेन पकडली आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वोच्च विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिला गेलाय. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. पहिली धाव दर्शन बांदेकरच्या बॅटमनना पाहायला मिळाली. अर्थात एकेरी धावसंख्येने दर्शन बांदेकर स्वतःचं खातं उघडतोय तर सांघिक धाव फलक बदललाय तो नाममात्र 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. सराटा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातंय तो नितेश यावेळी पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. डाव्या स्टीवर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं वैभवकडे. अर्थात चेंडू निर्धाव गल्ला जातोय. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दर्शन बांदेकर धडधडणारी रायफल म्हणून ओळखलं जातं. एकदा धडधडायला लागली की या खेळाडूला रोखणं तेवढं सोपं नसेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. पॉवर प्लेची निर्णायक 2 षटकं समाप्त झाले आहे. 2 षटकांचा विचार केला तर एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ पॉवर प्लेच्या षटकामध्ये
यशस्वी होताना दिसतोय. अवघ्या 7 धावा खर्च केलायत, एक गडी बाद केलाय. गोलंदाजीवरती सूरज गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. आउट स्टेशन खेळाडू, अगदी पुण्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पहिलं षटक अगदी किफायतीदार गोलंदाजी केली होती. यावेळी मात्र कडवं आव्हान असेल दर्शन बांदेकरचं त्याच्या समोर. क्षेत्ररक्षण सजवलंय, डीप स्कोर लेग, त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लीप, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव यावी पूर्ण होईल दर्शन बांदेकरसाठी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय. नाममात्र 8 धावा एका गडीच्या मोबदल्यात धाव गती संत पाहायला मिळत आहे. अगदी कौतुक करावं लागेल एसपी स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. अगदी तोलून मापून गोलंदाजी पाहायला मिळाली, कुठेही सुसंधी दिली नाही. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सुकृत जोशी आणि वैभव परबला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. अगदी पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. सूरज गायकवाडच्या गोलंदाजीवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू पुल केलाय, मिड विकेटला चेंडू गुल होताना दिसतोय. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. फलंदाजी करावी लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅक ऑफ द लेन, पुलचा देखना फटका पाहायला मिळालाय वैभव परबच्या बॅटमनना. आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल, त्या आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. दर्शन बांदेकरला साथ द्यावी लागेल वैभव परबला. 6 षटकांचा सामना नक्कीच 60-70च्या घरामध्ये ही धावसंख्या नेण्याची प्रयत्न असेल. अर्थात दुसऱ्या बाजूने विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना युव्ही फायटर कलमट संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, मिड विकेटला प्रहार पाहायला मिळतोय, मात्र थेट क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये विसावताना दिसतोय. नितेश परब याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि दुसरा गडी बाद झालाय. वैभव परब बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज गौरेश नागवेकर, अष्टपैलू खेळाडू, अगदी मोक्याच्या क्षणी खेळ उंचवणारा हा खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 धुरंदार खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला देवबागचा सितारा दर्शन बांदेकर आणि गोमंतक गोवा राज्यातील एक मोठं नाव गौरेश नागवेकर. दोघांची हाईट पाहिली तर नक्कीच सेम हाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. तेवढ्याच उंचीचे खेळाडू देहयष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी यावेळी गौरेश नागवेकर स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि कशा प्रकारे साथ देईल दर्शन बांदेकरला. 14 धावा 2 गडींच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. सूरज गायकवाड अगदी वैभव परबला माघारी परतवताना दिसतोय आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी लोड फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय अगदी मिड ऑफ ना डीप लॉंग ऑफ पर्यंत. एकेरी धाव निघेल गौरेश नागवेकर साठी. एकेरी धाव संख्येने गौरेश नागवेकर आपलं खातं उघडतोय तर सांघिक धाव फलक बदललाय. 15 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 4 चेंडूंवरती 8 धावा केल्यात खर्च. सूरज गायकवाडने एक गडी बाद केलाय आपल्या गोलंदाजीवरती. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली सूरज गायकवाड. यावेळी फटका अगदी फसलाय, झेल टिपण्याची नामी संधी. ओ प्रदीप रासम क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हा झेल नव्हता तर हा सामना होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो खेळण्याचा अंदाज चुकला होता दर्शन बांदेकरचा. अगदी आतमध्ये येणारा चेंडू कव्हर डीप पॉइंट वरती खेळण्याचा प्रयत्न, प्रदीप रासम झेल खाली आला होता आणि इथं मात्र जीवनदान मिळत आहे. पाहावं लागेल या जीवनदानाचा फायदा कितपत महाग ठरेल एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम साठी. अर्थात प्रदीप रासमची जागा बदलली जात आहे.
डीप एक्स्ट्रा कव्हर वरना कव्हर पॉइंट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका स्क्रीन वरती आपण दोन दृश्य पाहतोय एमएच स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या मेगा स्क्रीन वरती. गती परिवर्तन स्लोवर वन चेंज ऑफ वीज. तिसरं षटक यावेळी समाप्त होताना दिसतंय. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. निम्मा षटकांचा खेळ पाहिला तर अजूनही बाकी असेल. 16 धावा 2 गडींच्या मोबदल्यात अजून 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि उर्वरित 3 षटकांवरती दर्शन बांदेकर गौरेश नागवेकर किती धावांचं योगदान देत आहेत आणि किती धावांचं लक्ष एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट समोर ठेवलं जाईल युवी फायटर कलमट क्रिकेट संघाकडनं. अगदी पुढील 3 षटकांमध्ये आवाज ऐकूया युवा समालोचक प्रसादजी चाळके. यस, धन्यवाद डीजे, धन्यवाद सर. 3 षटकानंतर धावसंख्या 16 धावा. गोलंदाजी माकडे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक टाकण्यासाठी 4 नितेश परब. संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. यावेळेस फास्ट वेग जास्त होता. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. यस, रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून पाहूया काय डिसिजन येतोय ते. ती चाचपणी इथे केली जाते. थर्ड अंपायर कडे डिसिजन येऊन पोहोचलाय. पाहूया काय डिसिजन येतोय. त्यानंतर तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. तो वेगवान बॉल अगदी खांद्याकडून गेलाय बॅटरच्या. उत्तर नव्हता फलंदाज दर्शन बांदेकर यांच्याकडे. पुढचा बॉल नितेश परबने प्रभावित केलाय. टॉस बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल करतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट झाली आहे. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू इथे लॉस झालाय. नक्कीच किफायतीदार गोलंदाजी आपण पाहतो या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा तिखट बाउन्सर. वाह वाह, जबरदस्त गोलंदाजी. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी या खेळाडूने केली आहे. सराठा गावचा स्टार सावंतवाडी मधून आला आणि जबरदस्त कामगिरी या कलमट नगरीमध्ये प्रभावित केला. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजेत. वाह, मेगा फायनल मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करतोय. समोर गौरेश नागवेकरचं आव्हान, परंतु ते आव्हान पेलत असताना अचूक टप्पा, तेवढाच भन्नाट वेग या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. परंतु फलंदाजांकडे देखील आता ते मोठे फटके मारण्याची ताकद आहे, ती सिद्ध करावी लागेल. दर्शन बांदेकर त्यांच्या साथीने गौरेश नागवेकर आपण पाहतोय. या 2 बॅटरकडे मोठे फटके मारण्याची ताकद आहे, परंतु आज सिद्ध करावी लागेल. फुलटॉस बॉल ऑफसाइडला फटका खेळलाय. ओमकार वाळवे पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण या देखील खेळाडूने केलंय, प्रभावित केलंय. तो एफर्ट्स षटकार जो अडवला होता त्याचा व्हिडिओ देखील सध्या भरपूर व्हायरल होतोय. पॅन फ्रॉम तिवरे ओमकार वाळवे आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक इनला तर दर्शन बांदेकर, ज्यांना एक जीवनदान प्राप्त झालंय. कॅच सोडली गेली होती, ती कॅच किती मागात ठरेल हे पाहण्याजोग्य असेल. परंतु गोलंदाज पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. टप्पा आल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध. पुन्हा एकदा डॉट बॉल. वा, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. यावेळेस पहा ऍक्शन रिप्ले सोडून दिला गेला. उत्तर नव्हतं दर्शन बांदेकर यांच्याकडे. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर. या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर अवघी एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. वेग वेग वेग
वा नितेश जबरदस्त गोलंदाजी समोर दर्शन बांदेकर आहेत परंतु दर्शन बांदेकर जरी असले तरी देखील मी जबरदस्त गोलंदाजी करेन या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या 2 षटकं टाकली 2 षटकांमध्ये 4 धावा एकदा जो नितेश परब संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर प्रभावित केलं ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय येस सर थँक्यू धावसंख्या 18 धावा षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झाला 4 षटकानंतर 18 धावा दापलकर पाहायला मिळते तर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकासाठी गोलंदाजी बाकडे निवड होते तळेरे गावचा खेळाडू आपण पाहतोय सिद्धार्थ जठार या देखील खेळाडूची चर्चा राहिली षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी त्याला आमंत्रित केले गेले स्क्वेअरला आपण क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर पाहतोय मिड विकेटला आहे लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर या क्षेत्रात आपण 30 स्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहतोय 5व्या षटकाचा खेळ चालू होतोय पहिला बॉल फटका फसलाय हवेत उडालाय स्वतः गोलंदाज सिद्धार्थ जठार झेलच्या खाली झेल टिपला गेलाय महत्वाची विकेट गौरेश नागवेकर बॅक टू दी पॅव्हिलियन ठीक आहे पाहतोय शत्रुकुलोत्पन्न मराठा समाज गावडे कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल रिकेट स्पर्धा अंतिम दिवस अंतिम दिवसातील या अंतिम रचनेमधील हा महामुकाबला आपण पाहतोय मेगा फायनल नितेश साने दत्ता काटे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे एका महत्वपूर्ण षटकासाठी 200 रुपये दत्ता काटे यांच्याकडून यस जबरदस्त गोलंदाजी नितेशने केले त्याच्याच पावलावर पाऊल टाकत सिद्धार्थ जठार देखील प्रभावित करतोय सर्व प्रेक्षकांना समोर आता असेल कुणाल नो बॅटर वेगवान बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय स्वतः गोलंदाज वा वा अप्रतिम टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते सिद्धार्थ जठारने 2 कॉटन बोल्ड घेण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये केलाय पहिली विकेट गौरेश नागवेकर यांची आणि त्यानंतर पाहिला गेला तर कुणाल जसे आले तसे मात्र मागे गेले आउट जर हॅट्रिक घेतली तर गोलंदाजासाठी अक्षय पंचाळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे या सिद्धार्थ जठार या खेळाडूने बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केले तर एकंदरीत आपण पाहिले तर अवित देवगडकर याच्या नावावर एक हॅट्रिक नोंदवली गेली आहे संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आणि आता सिद्धार्थ जठारला ती संधी असणार आहे अक्षय पांचाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय तसेच मनीष पिसे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे सर का हॅट्रिक नोंदवली गोलंदाज सिद्धार्थ जठारने बितेश बाबल स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत मॅन फ्रॉम तांबर्डेक देवगड या देखील खेळाडूने प्रभावित केल्या अनेक स्पर्धांमध्ये परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये तो कसा खेळेल हे पाहण्याजोग्य असेल वेग वेग भन्नाट होता अपील केले उत्साह पाहायला मिळतोय परंतु इथे नॉट आउटचा इशारा आला लेग बायच्या स्वरूपात 1 धाव इथे प्राप्त केले गेले सिंगल धाव स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता असेल दर्शन बांदेकर दर्शन बांदेकर इथे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात हे देखील बॅटल पाहण्याजोग्य असेल सिद्धार्थ जठार एक युवा गोलंदाज आहे समोर दर्शन बांदेकर
पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल करतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते, चेंडूला थांबवलंय, चेंडूचा परतावा येईल तोपर्यंत येते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, एकेरीच रूपांतर दुहेरीत, 2 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकावर 21 धावा, 21 षटक क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. रोखून ठेवलंय दर्शन बांदेकर यांना, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, पहिल्या षटकापासूनच जबरदस्त कामगिरी गोलंदाजांची पाहायला मिळाली, परंतु आता वेळ फलंदाजांची असणार आहे, हीच ती वेळ आपल्या स्वतःला सिद्ध करण्याची. फास्ट वेग जास्त होता परंतु दिशा कुठेतरी भरकटली, लेगटिकच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. मेगा फायनल आपण पाहतोय, प्रेक्षक भरपूर संख्येने इथे दाखल झाले, सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जुळले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मेगा फायनल टॉस जिंकला होता दर्शन बांदेकर यांनी, म्हणजेच युवी फायटर कलमट या क्रिकेट टीमने बॅटिंग स्वीकारली, परंतु आतापर्यंत तो निर्णय थोडासा चुकीचा ठरलाय की काय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाही, बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला, यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय. सिंगल धाव झपाट्याने इथे पूर्ण केली गेली. धावा आता क्षणी महत्वाच्या आहेत, प्रत्येक धावेला भरपूर मोठी किंमत असणार आहे. या मेगा फायनल मध्ये धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय, 1 ने वाढते, धावसंख्या 23 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर, तो वेगवान बॉल आणि तो वेगवान बॉल निश्चितच पायाला लागला दर्शन बांदेकर यांच्या. सिद्धार्थ जठार येणाऱ्या कालावधीमध्ये हा देखील गोलंदाज आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळेल, कारण जबरदस्त कामगिरी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गावडेवाडी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने देखील प्रभावित केले. पुन्हा एकदा वेगवान बॉल, बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका, चेंडू लॉंग ऑफला जातोय परंतु धाव घेतली नाहीये. या षटकात देखील सिद्धार्थ जठार याने अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्यात. वा, याच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. समोर कोण होता, दर्शन बांदेकर सारखा एक मोठा फलंदाज होता, परंतु वा, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, तेवढाच चांगला वेग, तेवढीच चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, परंतु धावसंख्येसाठी देखील संघर्ष करण्यास भाग पाडले या गोलंदाजाने. परंतु अजून अंतिम षटक बाकी आहे. दर्शन बांदेकर यांच्याकडे ती क्षमता, ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, अनेक वेळा 5 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा पराक्रम या खेळाडूने केलाय, परंतु त्यांच्या समोर आता गोलंदाज डीडी देवेंद्र इंदळेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. संपूर्ण आपण स्पर्धा पाहिली तर SP स्पोर्ट्स कणकवली या क्रिकेट टीमची गोलंदाजी ही जमेची बाब राहिली आहे त्यांच्यासाठी. 23 धावा या धावफलकावर पहिल्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज डीडी सज्ज झालेत. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग होते, कशा प्रकारची गोलंदाजी होते. फिल्डिंग प्लेसमेंट इथे वारंवार सातत्याने बदलली जाते. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर आपण 30 या सर्कलच्या बाहेर पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गलीमध्ये आपण क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. पॉइंट मध्ये आहे. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टॉप, ऑप्टिकच्या बराचसा बाहेरचा बॉल, वाईट बॉलचा इशारा पंतांचा आलाय. एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा धाव. या शेवटच्या षटकात धावा येणं गरजेचं आहे. मेगा फायनल पाहण्यासाठी भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत आणि सर्व प्रेक्षकांना एक रोमांचक सामना इथे पाहायचा आहे आणि तो रोमांचक सामना इथे होईल का. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर वर्चस्व प्रस्थापित केलंय SP स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट टीमने, परंतु यावेळी उडवलाय, पाठवलाय सीमा पार षटकार. दर्शन बांदेकर यांच्या पॅट मधून हा धमाकेदार तडाकेबंद फटका आलाय. 6 धावांचा षटकार. डीजे
षटकात आपण पाहिलं सूरज गायकवाड आले पहिल्या षटकात 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर नितेश परब 3 धावांचं षटक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सूरज गायकवाड आले. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. स्पर्धेच्या ठिकाणी संदीपजी रेवणकर यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांनी खूप चांगले होल्डिंग्स आणि बॅनर आपल्याला बनवून दिलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आहोत. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज डीडी यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर कमबॅक केलाय देवेंद्र इंदळेकर यांनी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट चिकाट. विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटलाय. जीवघेणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि उजेर मुजावर रन आउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज गावडे कलमड गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. नक्कीच जबरदस्त आयोजन. खूप सुंदर विद्युत रोषणाई. खेळपट्टी पाहिली तर अगदी दर्जेदार खेळपट्टी बनवली गेली. आयोजन पाहिलं तर अत्यंत दर्जेदार पद्धतीचं पाहायला मिळालं. सर्व प्रेक्षकांनी ही स्पर्धा नक्कीच एन्जॉय केली. प्रेक्षक हो, स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा कलमड गावडेवाडी मित्रमंडळासाठी. मेगा फायनल आपण पाहतोय. पुढचा बॉल मितेश स्ट्राइक एंडला लॉफ्ट केला. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू अडवेल. सिंगल धाव कंप्लीट. रन आउट. अजून एक धक्का. मितेश बॅक टू द पॅव्हिलियन. मितेश माघारी परततोय. या षटकात देखील अवघ्या 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या. तर प्रत्येक गोलंदाजाने ते समर्पण दाखवलंय. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर टाकला. ज्याप्रमाणे रणनीती आखली गेली त्या प्रकारची गोलंदाजी झाली. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं परंतु धावांसाठी संघर्ष करण्यास देखील भाग पाडलंय. एक धाव देखील रोखली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. SP स्पोर्ट्स कणकवली या क्रिकेट संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना आणि बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय UV फायटर्स कलमट हा क्रिकेट संघ. आतापर्यंत आजच्या या रजनीमध्ये तब्बल 47,000 लोकांनी हे सामने पाहिलेत. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा ओमकार वाळवे आणि झेल या स्पर्धेमध्ये हे समीकरण नेहमीच जुळलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कॅच टिपला गेलाय. विकेट. अजून एक धक्का. या षटकात देखील 2 विकेट्स आणि अवघ्या 7च धावा खर्च केल्या गेल्या. सिद्धार्थ जट्टारच्या गोलंदाजीसाठी दत्ता काटे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. खूप चांगल्या गोलंदाजीसाठी नितेश परब 200 आणि सिद्धार्थ जट्टार 200 अशी पारितोषिके येतात उत्कृष्ट गोलंदाजीसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून मानवी कलाकृतीसाठी विशेष मेहनत आपल्याला घेण्यात आलेले सर्व आमचे कलाकार पाहायला मिळतात. त्यामध्ये हितेश हरमलकर, भूषण खाजनवाडकर, जितेश बगाड, दिनेश मसूरकर, संकेत नरे, श्रेयस सावंत ज्यांनी ड्रोन ची चांगला व्ह्यूज आपल्यासाठी दिला. त्यानंतर तेजस रावले कॅमेरामन, त्याचबरोबर ओमकार गावकर, जयेश आचरेकर आणि गावडेवाडी मित्र मंडळ या सगळ्यांचं विशेष सहकार्य त्या मानवी कलाकृतीसाठी लाभलं. त्या सगळ्यांचे गावडेवाडी प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. माफ करा. 31 धावा झाल्या आहेत आणि 32 धावांचं लक्ष असणाऱ्या विजयासाठी SP स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट टीम समोर आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय हे विहंगम दृश्य. तुम्हा आम्हा सर्वांना भुरळ पाडणारे ग्राउंड, अतिशय दर्जेदार खेळपट्टी, सपाट आउटफील्ड आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण हे ग्राउंड पाहतोय. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता ही झगमगाटात विद्युत रोषणाई, अतिशय दर्जेदार ती खेळपट्टी, ती आउटफील्ड आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर, मेगा स्क्रीनवर. आणि त्यानंतर ती मानवी कलाकृती जी साकारली गेली ती देखील आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच या स्पर्धेची चर्चा राहिली आहे संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्राभरातून देखील या स्पर्धेची वावा होते कारण अनेक महाराष्ट्र राज्यातील नामांकित खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये आले खेळण्यासाठी. मेगा फायनल आपण पाहतोय. मेगा फायनल मध्ये 31 धावा झालेत. 32 धावांचं लक्ष इथे असेल विजयासाठी आणि 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होते, काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाजात बदल. आवाज मालवणी समालोचक सन्माननीय बादलजी चौधरी सर आपल्या समवेत जोडले जातील, ज्यांचा आवाज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकला. आणि समवेत अमोलजी जमदाडे देखील जोडले जातील. तत्पूर्वी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय ती क्रिस्टल ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी तब्बल 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 16 संघांमधून 2 संघ आता अंतिम सामन्यात खेळत असताना आपण पाहतोय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची देखील ट्रॉफी पाहतोय आणि मॅन ऑफ द सिरीज ही देखील ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मी थांबतोय. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल कलमट गावडेवाडी मित्रमंडळाचे मी आभार व्यक्त करतो. यानंतर आवाज सर बादल चौधरी यांचा आपल्याला ऐकायला मिळेल. हेलो 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 चेक. धन्यवाद प्रदीप सर. धन्यवाद प्रसाद सर. धन्यवाद अमोल सर. देव बरा करो गावाल्यानो. क्षात्रकुलोत्पन्न मराठा गावडे गावडा समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तान GPL अर्थात गावडेवाडी प्रीमियर लीग दुसरा पर्व भव्य दिव्य स्वरूपात आणि याची ग्रँड फिनाले युवी फायटर कलमठ संघ दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि 6 ओव्हरीत रन झाले फक्त 31. गुरु राणेच्या नेतृत्वाखाली SP स्पोर्ट कणकवली संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज असा. स्क्रीनवर बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स. या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणारे आमचे स्कोरर समीर सोबत योगेश मेस्त्री, अक्षय पांचाळ, मनीष पिसे या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. मनीषला बघा स्क्रीनवर आमका सगळ्यांका जगाच्या पटलावर नेऊन ठेवणारो ह्योच तो आमचा मित्र असा. आदल्या दिवशी त्याका कळला ही स्पर्धा त्याका लाईव्ह करूची आ. एक मोठी सर्कस कारण घेतलेली स्पर्धा मॅन पॉवर, कॅमेरे, वायरिंग, सेटअप या सगळ्यावर मात करून अक्षय आणि मनीष या दोघांनी ठरवला या शिवधनुष्य उचलायचा आणि गेल्या 5 दिवसात आमच्या या मित्रांनी शिवधनुष्य उचललाच नाही त्याका प्रत्यंच्या सुद्धा चढवली. थँक्यू अक्षय पांचाळ, मनीष पिसे, MS स्पोर्ट लाईव्ह. उज्ज्वल भविष्य असा तुमचा आणि या संधीचा तुम्ही सोना केलात, रोडियम केलात, प्लॅटिनम केलात. ही स्पर्धा आजच्या दिवसात 50,000 पेक्षा जास्त हिट्स नक्की घेऊन जातली. कमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या ओव्हरीसाठी मी बादल चौधरी, दुसऱ्या ओव्हरीसाठी आवाज ऐका घेतलो अमोल जमदाडे सरांचो. अमोल स्वागत असा. हे प्रेक्षक वर्ग बघा, प्रेक्षकांसाठी बनवलेले हे खास प्रेक्षक गॅलरी. माता बहिणी अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून त्यांची हजेरी, त्यांची मांदियाळी. संपूर्ण स्पर्धेत दर्शन बांदेकर बेस्ट बॅटरच्या यादीत वरचढ असणारा नाव ज्यांनी 117 धावा जमवले. दाजी नाईक त्याच्या खालोखाल असा ज्यांनी या स्पर्धेत सेंचुरी पूर्ण केली. त्याबरोबर आता लक्ष असलेलं सूरज गायकवाडकडे SP स्पोर्ट कणकवली संघाचो खेळाडू ज्यांनी 97 रन बनवले. एका बाजून गौरव यादव यांच्या मालकीचो युवी फायटर कलमठ
आणि दुसऱ्या बाजून बुवा समीर कदम यांच्यासोबत बऱ्याच वेळा पखवाज वादनासाठी ज्यांचा आवाज, ज्यांची चालणारी मृदंगावरची बोटा तुम्ही बघितलात, ते ज्येष्ठ पखवाज वादक संदीप पांचाळ यांच्या मालकीचो SP स्पोर्ट कणकवली संघ. 32 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रथमेश चिंदरकर, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सूरज गायकवाड. शकील शेख यांच्याकडून प्रथमेशच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. पुणे खेडचो सूरज गायकवाड आणि दुसऱ्या बाजून याच गावचो प्रथमेश चिंदरकर. काय जबरदस्त बॉलिंग आपण बघितली पहिल्या इनिंग मध्ये. ते का क्षेत्ररक्षकांची मिळाली साथ. कदाचित तुमची आमची नजर लागाने म्हणून एक झेल सोडलो दर्शन बांदेकरचो. दर्शनची बॅटिंग बघण्यासाठी जणू काय ती टीम सुद्धा आतर होती, पण दर्शनला या संधीचा काय सोना करूक जमला नाही. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पेडणे एक्सप्रेस बॅटची एज घेऊन सिली फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलो. जोपर्यंत विकेट किपर बॉल अडवता पहिलो 1 रन. 32 रन करूचे असत 36 बॉल मध्ये, पण तरी सुद्धा जितक्या सोप्या दिसता तितक्या सोप्या या आव्हान नसतला. पण एका बाजून तगडे बॅटर, दुसऱ्या बाजून जगप्रसिद्ध बॉलर. त्यापैकीच एक गोवा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. दुसरं बॉल पडलो, थोडीशी हालचाल झाली बॉल कडसून, डॉट बॉल सरलो. गौरेश नागवेकर असो खेळाडू असा बघा. ऍक्शन रिप्ले राईट हँड ओव्हर द विकेट. 6 फुटांची उंची, फ्लाईट थोडी दिली, टप्पो पडलो, चेंडू स्विंग झालो आतल्या बाजून विकेट किपरकडे. आणि गौरेश नागवेकर असो खेळाडू असा, जर त्याका तुम्ही काचेची जरी खेळपट्टी दिलात तरी तो त्या खेळपट्टीवर स्विंग करू शकता. बॅटची एज, ड्रॅगन, पहिली विकेट, एका रनचा ओव्हर. सूरज गायकवाड संघाचा ऑल इंडिया आयकॉन, माघारी परतलो, सिल्वर डकचो मानकरी. गोवा एक्सप्रेसचा वेग बघा. तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस की वंदे भारत. वाह, चेंडूचा टप्पो आतल्या दिशेने येणार होतोच. बॅटची एज, ड्रॅग झालो, प्लेड ऑन, सूरज गायकवाड. थँक्यू. एक विकेट एका रनचावर आणि प्रथमेशला साथ देण्यासाठी याच गावचो शुभम चिंदरकर. चिंदरकर बंधूंची जोडी असा मैदानावर करामत करूची लागतली. गौरेश नागवेकरच्या आगोकी गोलंदाजीचो सामनो या जोडीकडून कसं होतो. रन झालो फक्त 1, करूचे असत 32. या ओव्हरीचं चौथं बॉल. ग्रँड फिनाले, 2:15 वाजले. मैदानावरची ही शांतता तुमका कळवून देता क्रिकेटवर प्रेम करणारे हे सगळे प्रेक्षक फॉलोथ्रू मध्ये येता. गौरेश लेट का झालो हा प्रश्न होतो, पण तोपर्यंत 1 रन पूर्ण झालो. 4 बॉलचा खेळ सरलो आणि रन झाले फक्त 2. मनीष, गेल्या वर्षी या स्पर्धेत पश्चिमेच्या दिशेने काय सुंदर चंद्र दिसलेलो. आज त्या चंद्राची प्रतीक्षा असा. चंद्र सुद्धा येतलो यो खेळ बघण्यासाठी. 4 बॉलची सांगता, रन झाले 2. वाह, काय सुंदर बॉल होतो. गोल्डन स्पॉट वर टप्पो, सिमेंट पिच करसून मिळवली मदत. अनइवन बाउन्स, खाली बसान शॉट खेळण्याचा प्रथमेशचा प्रयत्न असफल. 5 बॉल मध्ये फक्त 2 रन्स. ऍक्शन रिप्ले बघा MS स्पोर्ट लाईव्ह वर. काय उंचीचा फायदा उठवता गौरेश. रिलीज पॉइंट बघितला तर क्रीजच्या कोनातून 1.5 फुटाचा हात 6.5 फुटावरसून येता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, यावेळी सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल निशी पहिल्या ओव्हरीचा सरलो खेळ. 32 रन्सांचा पाठलाग, रन झाले फक्त 2, 1 विकेट. आता रवले शिल्लक 5 ओव्हरी, 30 बॉल. विजयासाठी 30 धावांचं लक्ष. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर.
पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा गौरेश नागवेकरने खर्च केलेत आणि या मॅच मध्ये आम्ही तितक्याच ताकदीने पुनरागमन करू याचे संकेत पहिल्याच ओव्हरमध्ये गौरेश नागवेकरने दिलेत. त्यामुळे आता हा सामना नक्कीच लांबताना पाहायला मिळेल आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत ती रंगत जरी धावा 31 असल्या तरी या क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजी संघाकडे असणारे गोलंदाज याचा विचार केला तर बादल सर 31 धावा 50 धावांच्या बरोबर आहेत. वेग भन्नाट, रफ्तार से गिरफ्तार दर्शन बांदेकरचा यावेळेला शॉर्ट बॉल उत्तर देता आलं नाहीये. बीट केले दोन्ही छोट्या चणीचे मात्र आक्रमक खेळाडू घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर आपलं योगदान देण्यासाठी सज्ज झालेत. मात्र त्यांना ते योगदान देता येईल का ते पाहावं लागेल. गौरेश नागवेकर आणि दर्शन बांदेकरच्या तोफखान्यासमोर यावेळेला बॅटवरती घेतले बॉल क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये त्याच्या डोक्यावरून मस्तक में दस्तक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. क्रॅकिंग चौकार. आणि त्यानंतर उत्तरादाखल एसपी स्पोर्ट कणकवली पाठलाग करते 32 धावांचा. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये तो स्ट्रगल आणि संघर्ष पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेला चौकार सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे. यावेळेला बैठक शॉट बॉल फिरवलाय घुमवलाय आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. टाळ्या वाजतायत शिट्या वाजतायत. सपोर्ट बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने पूर्ण ताकदीने उभा राहिलाय. मात्र दर्शन बांदेकरला तो सर्वोच्च खेळ दाखवण्याची हीच आहे योग्य वेळ. आज नाही आता नाही तर कधीच नाही. टीमची धावसंख्या 4 ने आता वाढली आहे. 11 धावा 32 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ 5 षटकांची लढत जिंकण्यासाठी दोन्ही संघ धडपडतायत संघर्ष करतायत. 6 ओव्हरची महत्वाची लढत मैदानामध्ये चालू आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो दर्शन तयार. यावेळेला हवेत बॉल आता हृदयाचे ठोके चुकले आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी ती संधी होती आणि ती दवडली आहे. आणि बादल सर संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. ती संधी आता गमावली आहे आणि ज्या वेळेला तुम्ही संधी गमावता त्यानंतर तुमच्या संघासाठी येते ती मंदी असते. आता या संघामध्ये ती मंदी आली आहे. खांदे पूर्णतः झुकलेत. झेलचं रूपांतर झाले 2 धावांमध्ये आणि धावसंख्या वाढली आहे. वेग भन्नाट 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा बॉल डिलिव्हर केलाय. दर्शनच्या ताकदीचा अंदाज बॅटरला आलाय. डॉट बॉलने ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 32 धावांच्या उत्तरामध्ये 2 षटकांच्या सांगते अखेरीस 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सामना अजून संपलेला नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांना ही लढत पाहण्यासाठी ती मजा आणि ती रंगत येईल. मात्र या ओव्हर मध्ये नेमकं काय घडतंय या ओव्हरचा लेखाजोखा तुमच्या कानापर्यंत येईल सर बादल चौधरी यांच्या आवाजामधून. मालवणी सम्राट. धन्यवाद अमोल सर. ज्या दर्शनच्या ओव्हरीमध्ये विकेटची प्रतीक्षा होती त्या ओव्हरीत 2 चौकार, एक शुभमचो आणि एक प्रथमेशचो. 2 ओव्हरी सरले रन झाले 13. रवले शिल्लक 4 ओव्हरी 19 रन्सांची गरज. शुभम स्ट्रायकरांच्या दिशेने 4 बॉलमध्ये त्यांनी केलेत 5 रन. आणि त्याच्या समोर धडाडणारी गोवन एक्सप्रेस गौरेश नागवेकर. आतापर्यंत 9 ओव्हरीमध्ये 8 विकेट संपूर्ण स्पर्धेत त्यांनी आपल्या नावे केले. 31 डॉट बॉल असत 44 रन्सांचा खर्च असा.
एक ब्लॅक पॅन्थर जणू काय मैदानावर. एकोणीस रन्स 24 बॉल. गौरेश नागवेकरचा पहिला बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ झालो समाप्त. क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडीशी दूर केली आणि त्यानंतर हे दोन्ही संघ सज्ज असत. कमी धावसंख्येचा सामना असा करो, पण ह्यो सामना जरी टाय झालो, सुपर ओव्हरला गेलो तरी आश्चर्य वाटाक नको, कारण एकापेक्षा एक ताकदवान खेळाडू एकमेकांच्या समोर असत. शुभम सायकर यांच्या दिशेने प्रथमेशला बाद करण्याची संधी दवडली गेली आणि अमोल सरांनी सांगितलं संधी म्हणजे काय असता. आणि मालवणी भाषेत सांगायचा तर संधी म्हणजे गरी एक लागलेलो मासो असता. फारावण्यात जरा जरी उशीर केलो तरी गरी, मासो, ऐस आणि येळ सगळाच गेला समजा. शुभम स्टीअर करण्याचा प्रयत्न. यष्ट उद्ध्वस्त. गोवन एक्सप्रेस एका अनोख्या स्पीडवर. दुसरी सफलता त्याच्यासाठी 13-2. सिरीज होती मनी हाईस्ट नावाची आणि त्याच्यातला या गाणं असा बेला चाव. त्या शब्दाचा अर्थ असा गुड बाय ब्युटिफुल. खूप सुंदर बॅटिंग केली शुभमने आणि जणू काय त्याला सांगितलं गौरेश नागवेकरने गुड बाय ब्युटिफुल. 13-2. ऍक्शन रिप्ले बघूया या बॉलचो. गोवन एक्सप्रेस राईट हँड ओव्हर द विकेट. थोडसा आखू टप्प्याचा चेंडू होतो. बॅटची एज आणि पहिली यष्टी उद्ध्वस्त झाली. 13 धावा 2 विकेट. 23 बॉल शिल्लक 19 ची गरज. आता मात्र सामनो हळूहळू कठीण बनत चाललेलो. संघाचो कर्णधार मॅन फ्रॉम कणकवली, बालचंद्र बाबांच्या आशीर्वादान पावन झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्याची कनक नगरी म्हणजे कणकवली. तर कणकवलीचो गुरु, संघाचो नायक, कर्णधार, सेनापती सायकर एंडवर. ड्युएल स्क्रीन, शेअरिंग स्क्रीन, MS स्पोर्ट लाईव्हची खासियत. 23 चेंडू 19 रन्सांची गरज. अजून एक सटीक यॉर्कर, पण यावेळी टप्प चुकलो. लेक्स्टमच्या दिशेने भरकटलो. आयतो मिळालेलो 1 रन. आयत्यार कोयतो जे का म्हटलं जाता. गावात फुकटची भाकरी कित्याक करू होई चाकरी. आणि ह्यो वाईड वाचवतो लागतलो. धावांची पुंजी खूप कमी असा आणि अशा वेळी वाईड बॉल म्हणजे अमोल सरांच्या भाषेत कर्ज न घेता भरलेले हप्ते असत. हे अगदी मार्च एंडला इलेलो EMI असा दुसऱ्या कर्जाक जामीन रावल्यामुळे. किती कठीण होतलो वसूल करणं, किती कठीण असा ना समीर राणे विचारून बघा. 23 बॉल शिल्लक 18 ची गरज. स्ट्रायकर एंडवर संघाचो कॅप्टन गुरु हो जा शिरो. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होतो. मनगटाचा वापर करण्याचा इरादो. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मिळालो सिंगल. पंचांचा काय इशारा नव्हतो. याचा अर्थ गुरुन आपल्या खात्याची सुरुवात केली. मालवणी भाषेतली बोनी केली. रन झाले 15. इक्वेशन बदलला. 22 चेंडू आणि 17 धावा. या कमी धावसंख्येच्या सामन्यात सुद्धा रंगत येतली, कारण दर्जेदार गोलंदाजी असा संपूर्ण स्पर्धा डॉमिनेट केली. गोलंदाजांनी, फलंदाजांनी. नितेश परब चराटा एक्सप्रेस 10 ओव्हर त्यांनी टाकले. 31 बॉल मेडन, 61 रन्सांचा खर्च आणि 11 विकेट पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याच्या नावावर. अजून एक क्लीन बॉल. प्रथमेश चिंदरकर जे का संधी दिलेली झेल ज्याचा सुटलेलो तो प्रथमेश माघारी परतलो. अजून एक सफलता गौरेश नागवेकरच्या नावावर, ज्यांनी जमावले 7 बॉल मध्ये 7 रन, 1 चौकार, 100 तो स्ट्राईक रेट. थँक्यू डीजे. स्क्रीनवर बघा आरसी मामा. आरसी मामा तुम्ही जगभरात पोचलात. ऍक्शन रिप्ले बघूया. स्विंग बघा जो गौरेशचा आपण कौतुक करतो. रिलीज बघा, टप्प पडलो, वाह, आतल्या दिशेने वळलो. प्रथमेशला कायच कळलो नाही बॉल,
काय नाही कळाक बोको गेलो म्हाळाक या ओरीची या म्हणीची आठवण येली. 21 चेंडू आणि 17 धावा, 17 वरसून आठवला. याच आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या परीक्षेचा रिझल्ट काल लागलो. 18 तारखेक रिझल्ट हा. विचार आपण करूया आपल्या मनाकडे. क्रिकेटवर आपण प्रेम जरूर करतो, पण आपल्यापैकी किती जण त्या परीक्षेत बसले आणि बसलेल्यापैकी किती जण उत्तीर्ण झाले, हे प्रश्न आपण सगळ्यांनी आपल्या मनात स्वतः विचारणं गरजेचं असा. खेळ जरूर होयो, पण इतकोच खेळा की आपल्या आयुष्याचो कधी खेळ होता नाही. 15 रन झाले, 3 विकेट, 21 बॉल शिल्लक, 17ची गरज. गौरेश बॉलिंग मार्कवर आणि सायकर यांच्या दिशेने सागर नांदगावकर. महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग पोलीस सायकर यांच्या दिशेने सन्मान देण्याचा प्रयत्न होतो, स्टिअर करण्याचा इरादा होतो. वाईटचं मिळालो अजून 1 रन. ज्या प्रकारे इल्याच प्रयत्न दिसलो सागरचो, सध्याच्या घडीक बॉलरला सन्मान देणारे बॅटर खूप कमी झाले. कारण एक सुंदर वाक्य असा, आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिली तर आपण उघडा पडण्याची शक्यता. बदलला इक्वेशन. 21 चेंडू 16 धावांची गरज. 16 धावा, 3 विकेट. सागर स्ट्रायकर यांच्या दिशेन, गुरु कर्णधार नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. थोडीशी चर्चा दोघांमध्ये. खेळ चालू करूया. चला चला आपापल्या जागेवर दोन्ही बॅटर, गोलंदाज. चला रिव्ह्यूचा टायमर समाप्त झालो असा. दिलेल्या वेळेतच तुमका, निर्धारित वेळेत तुमका रिव्ह्यू घेऊचो असा. विवेक सर, नितीन सर, काय डिसिजन या बॉलवरचो? आपण अजूनही प्रतीक्षा करूया मैदानावरच्या पंचांची. क्षात्र कुलोत्पन्न मराठा गावडे गावडा समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाचा या सुंदर देखणं आयोजन सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग प्रीमियर लीग अर्थात गावडेवाडी प्रीमियर लीग. आणि पहिल्यांदाच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपाची आणि त्याका 1.5 लाखाचा बक्षीस. डे नाईट झाली कुडाळमध्ये सुद्धा, एम्पायर चषक या नावान. पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य असा, गतवर्षी सुद्धा या मैदानावर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग झाली, या वर्षात सुद्धा झाली. आणि या वर्षाचा पहिला बक्षीस 1.5 लाख, दुसरा बक्षीस 1 लाख. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक प्रायोजित केला प्रतापजी भोसले, मुंबईचे सुपुत्र, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि यशस्वी उद्योजक यांनी. त्याचबरोबर या स्पर्धेचे सुंदर आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी जे प्रायोजित केले कैलासवासी पंढरनाथ मसूरकर यांच्या स्मरणार्थ संदेश, प्रसाद आणि सचिन मसूरकर यांनी. या सगळ्या प्रायोजकांचे आभार. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आमका सहकार्य केलं ते आयोजक, प्रायोजक, रसिक, प्रेक्षक, मान्यवर, डोनर या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. बघता बघता स्पर्धा अंतिम टप्प्यात. कोण होतलो या वर्षाचो GPL चो विजेतो? अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर या सामन्याचा निकाल. 32 धावांचो पाठलाग असा आणि घमासान युद्ध चालू असा. अमोल सर, ज्याप्रमाणे 1983 चो वर्ल्ड कप, त्या वर्ल्ड कप मध्ये 183 रन्सांचा चेसिंग होता. मागच्या 2 वर्ल्ड कप मध्ये विजयाची पाठी कोरी असणारो भारतीय संघ आणि सलग 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणारो वेस्ट इंडिज संघ. चित्रात खयच नव्हतो भारतीय संघ, पण त्या लो स्कोरिंग ड्रामामध्ये 183 धावांचा बचाव करून भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकलो. आणि त्यानंतर खयचोही कमी धावसंख्येचा सामनो समोरच्या खयच्याही टीमने कधीही कमी लेखलो नाही. त्यामुळे हो सामनो सुद्धा नक्कीच तसंच होतलो, रंगतदार होतलो, दर्जेदार होतलो, काट्याची टक्कर होतली. कारण दोन्ही बाजून शेर से शेर, सव्वा शेर खेळाडू. जब शेर से शेर भिड़ता है तो आखिर सव्वा शेर ही जीतता है. बॉल साठी बघूया डिसिजन अजूनही पेंडिंग.
मंदार परब थँक्यू. मैदानावर खेळाडूंका पाणी घेऊन जाणं या सुद्धा एक मोठा काम असा. मोठमोठ्या खेळाडूंनी मोठमोठ्या खेळाडूंका मैदानावर नेऊन पाणी दिलेलं असा. मैदानावर पाणी घेऊन जाणं ह्या माझा कामच नाही या सांगल्यामुळे कोलकात्याच्या युवराजला 7 वर्ष भारतीय संघातून बॅन केला होता. सौरभ गांगुलीची ही गोष्ट तुमका सगळ्यांका माहिती असतली. पण एक खेळाडू मैदानावर गेलो पाणी घेऊन, समोरच्या खेळाडून विचारला भैया मुझे भी पाणी पिलाओगे क्या, आणि त्या खेळाडून हसत ती पाण्याची बाटली त्या वरिष्ठ खेळाडूकडे दिली. मैदानावर पाणी घेऊन जाणाऱ्या खेळाडूचं नाव होता महेंद्रसिंग धोनी, आणि ज्या खेळाडून ह्या पाणी मागितलेला त्या नाव होता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. नाथांनी तर गाढवांका सुद्धा पाणी पाजून दाखवला. पाणी पाजणं या किती महान कार्य असा, आणि त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर आपल्या सहकाऱ्यांका पाणी पाजणं ही जबाबदारी पार पाडणं ही सुद्धा 12व्या खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट. थँक्यू. ज्यांनी आपल्या टीमसाठी 12वा खेळाडू म्हणून काम केला या सगळ्या खेळाडूंचा कौतुक असा. या बॉलवरचो डिसिजन स्टील पेंडिंग पेंडिंग पेंडिंग. थँक्यू विजय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन इट्स वाईड बॉल. ऍक्शन रिप्ले बघा. ड्युएल स्क्रीन मुद्दाम पाठवली तुमका दिसण्यासाठी. चेंडू नेमकं पास झालो तेव्हा काय होती पोझिशन, आणि हे बघा खूप सुंदर कॅमेरा वर्क. थँक्यू MS स्पोर्ट लाईव्ह. मुकादम साहेबांनी खूप सुंदर गाणं वाजवला. कदाचित त्यांची ऍडव्हर्टाईज करूची होती, कारण 100 वेळा ह्या गाणं ऐकलंय तेव्हा त्याच्यातले 2च शब्द कळाले, एक मार्च मेलो आणि एक डेकोरेशन वाला. आणि ह्या मैदानाचा जो डेकोरेशन असताना खास आदमापूरच्या मुकादम साहेबांनी केला. थँक्यू. खूप सुंदर या स्पर्धेची सजावट. वाईट बॉल निशी बदललेलो गुणफलक आता दाखवूया. मखदूम साहेब माफ करा. इव्हेंट मॅनेजमेंट सांभाळणारे मखदूमजी मनपूर्वक तुमचा स्वागत. सोळा धावफलक, 16ची गरज. रनआउटचा प्रयत्न होतो, ओव्हर थ्रो झालो. विकेट किपरने हो एक रन घालवलो रनआउट करण्याच्या नादात. आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसणं मागणारो शेजारी. नाटातुटीचे वडे आणि धूप असली कायलीकडे. रन झाले 17 15ची गरज. 20 चेंडू आणि 15 धावा. पेडणे एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. सन्मान दिलो, सरळ बॅट केली, 1 रन या बॉलवर मिळवलो. स्ट्राईक रोटेट केली गुरुन. गुरु पोचलो 2 बॉल 2 रनचावर, आणि सागर सायकर एंडवर सिंधुदुर्ग पोलीस. कौतुकाचा आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांचा. ज्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी संपूर्ण जगातलो पहिलो फिदाईनी आतंकवादी जिवंत पकडलो, आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी सुद्धा नांदोशच्या डोंगरातल्या पैशाच्या पावसाचा हत्याकांड शोधून काढला आणि आरोपींका फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवला. म्हणून कौतुक सिंधुदुर्ग पोलिसांचा. तो सिंधुदुर्ग पोलीस सायकर एंडवर बऱ्यापैकी लटकवलो. डॉट बॉल निशी खेळ सरलो 3 ओव्हरींचो. रन झाले 18, उरले आता बॉल 18. 14 रन्सांची गरज. आवाज मखदूम साहेबांच्या डीजे नंतर अमोल जमदाडे सर.
कणकवली यावेळेला पाठलाग करतोय 32चा गौरव यादव यांच्या संघाच्या विरोधामध्ये. दोन मातब्बर संघांची गाठभेट झाली आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे आणि हे चौथं षटक फेकण्यासाठी मिस्टर दर्शन बांदेकर. वेग भन्नाट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं नितेशने. ज्या नितेशने या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली. आकडे जर सांगायचे झाले 10 ओव्हरचे 60 बॉल त्यांनी टाकले. 31 बॉल मेडन असत आणि 11 विकेट संपूर्ण स्पर्धेत त्यांनी मिळवले. संपूर्ण स्पर्धेत हायएस्ट विकेट टेकरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर असा गौरेश नागवेकर ज्यांनी 10 ओव्हरीत 35 मेडन बॉल 48 रन्सांचा खर्च आणि 10 विकेट. डॉट बॉल +1 फॉर दी ओव्हर. दर्शन बांदेकरचं हे बाउन्सर समाप्त झालं. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा चेंडू मिड विकेटच्या दिशेन. 2 खेळाडू खूप लांब रवले. दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार. शकील शेख यांच्याकडून या चौकारासाठी आधीच्या षटकारासाठी प्रत्येकी ₹100. रन झाले 28. फक्त 4 रन्सांची गरज. अजून एक आखूड टप्प्याचा बॉल. लिमिटेड बाउन्स. प्रेक्षक आता मात्र उभे राहिले. उभे होते ते हलते झाले, हलते होते ते चालते झाले. कोण गाडीच्या दिशेने निघालो, कोणी चावी सापसूक घेतली. फुलटॉस पहिल्याच्या दिशेन. चेंडू सीमा पार. गावडेवाडी प्रीमियर लीग चौकार आणि या वर्षाच्या गावडेवाडी प्रीमियर लीगचा मानकरी ग्रँड फिनाले मध्ये एक साधो सोपा विजय प्राप्त करून संदीप पांचाळ यांच्या मालकीचो SP स्पोर्ट कणकवली विजय.
शेवटच्या विजयी सावकारासाठी शकील शेख यांच्याकडून पुन्हा 100 रुपये.